नमस्कार, मावळ 24 तासमध्ये आपलं सहर्ष स्वागत। मी महादेव वाघमारे। तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्य अधिकारी एन.के. पाटील यांचं अखेर निलंबन झालेलं आहे। मावळचे आमदार सुनील शेळके यांनी पावसाळी अधिवेशनामध्ये लक्षवेधी उपस्थित केली होती। या लक्षवेधीची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी निलंबनाच्या कारवाईचे आदेश काढले आणि तळेगाव दाभाडे नगर परिषद हद्दीतील नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आहेत आम्ही ते जाणून घेतो। बरेचसे काही शहरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित आहेत। निलंबनाच्या बाबतीत तुम्ही काय सांगाल? काय नाव तुमचं? माझं इंदर ओसवाल, माजी नगरसेवक। निलंबन झालेली कारवाई ही चांगली झालेली आहे आणि तळेगावांनी जरा सुटकेचा निश्वास सोडलेला आहे। तळेगावकर नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला कारण बोजा वाढलेली तळेगावची नागरी समस्या सगळ्या या मुख्याधिकाऱ्यांचं नगरपालिकेकडे बिलकुल लक्ष नव्हतं। नागरी सुविधांकडे दुर्लक्ष होतं। आता लवकरात लवकर चांगला मुख्याधिकारी आणून तळेगावची घडी परत एकदा रुळावर आणावी अशी या लोकप्रतिनिधींना मी विनंती करतो। तर या ठिकाणी बरेचसे नागरिक मुख्य अधिकारी एन.के. पाटील यांची बदली झाल्याबद्दल फटाकडे वाजवून आनंद व्यक्त करत आहेत की या मुख्य अधिकाऱ्याची निलंबन झाल्याबद्दल फटाकडे वाजवून आनंद उत्सव साजरा केला जातोय। तळेगाव दाभाडे शहरातील महिला उपस्थित झालेल्या आहेत। काही जण पेढे वाटत आहेत, तर या ठिकाणी पेढे वाटत आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस तळेगाव दाभाडे शहराच्या अध्यक्षा शैलजाताई काळोखे आहेत। काय सांगाल? नेमकं मुख्य अधिकाऱ्याचं निलंबन झालं। मावळचे आमदार सुनील शेळके यांनी पावसाळी अधिवेशनामध्ये लक्षवेधी उपस्थित केली होती आणि त्या लक्षवेधीची दखल घेत मुख्य अधिकाऱ्याचं निलंबन केले। काय सांगाल? आमच्या तळेगाव शहरातल्या महिला अतिशय आनंदी आहेत। आज सकाळपासून आमचा निरोप अण्णांपर्यंत पोहोचवा असं सगळ्या महिलांचं सांगण्यात येत आहे। मुख्य अधिकाऱ्याच्या निलंबनानंतर तळेगाव दाभाडे नगर परिषद समोर फटाकडे वाजवण्यात आलेले आहेत आणि पेढे वाटप करतायत। तर काय सांगाल नेमकं की काय कसा हा तुम्ही आनंद व्यक्त करताय निलंबन झाल्यानंतर? आज तळेगाव शहरातल्या सगळ्याच महिला खूप आनंदी आहेत। एन.के. पाटील यांचं निलंबन तालुक्याचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांनी लक्षवेधी लावून आणि त्याच्या आधीच अण्णांनी या जो निष्क्रिय असा जो सीओ तळेगाव शहराला मिळाला होता, म्हणजे पाठीमागच्या काळात कधीच असा सीओ तळेगावला मिळाला नव्हता, अशा या निष्क्रिय सीओचं निलंबन करण्यात आलं। सगळ्या महिलांनी अगदी फोन करून अण्णांचं अभिनंदन माझ्या थ्रू करायला सांगितलं की खरंच महिला खूप आनंदी झाल्यात, कारण मागील काळातला कर वाटपाचा विषय असेल किंवा नळाच्या पाण्याचा विषय, लाईटचा विषय, सगळ्याच बाबतीत महिला या अतिशय दारू पिऊन गाडी चालवणे तो तर विषय सगळीकडेच गाजलेला आहे आणि महिला या खूप नाराज होत्या, त्यामुळं खूप आनंदी झालेल्या आहेत। अण्णांच्या मनापासून आमच्या सर्व महिला भगिनी आम्ही अण्णांच्या मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि आम्ही पेढे एकमेकीला देऊन हा आनंद व्यक्त करतो। मुख्य अधिकारी एन.के. पाटील यांचं निलंबन झाल्याबद्दल या परिसरातील नागरिक महिला भगिनी एकमेकांना पेढे चारून आनंद व्यक्त करत आहेत आणि तळेगाव दाभाडे नगर परिषदेला कार्यक्षम लवकरच मुख्य अधिकारी भेटावे अशी तळेगावकरांची मागणी आहे। काय नाव तुमचं आणि काय सांगा? माझं नाव प्रिया मोडक। आपल्या तळेगाव मावळचे आमदार सुनील शेळके यांनी जो काही निर्णय घेतला तो खूप आज सगळ्या महिला खूप खुश आहे। आज तळेगावातले सगळे नागरिक खुश आहे की नगर परिषदेच्या सीओचं निलंबन केल्याबद्दल। काही स्टाफ मेंबर पण असे होते की ते सुद्धा त्यांच्यावर नाराज होते आणि ड्रिंक अँड ड्राईव्ह जो घटना झाली मध्यंतरी त्याच्याबद्दल पण सगळ्यांची नाराजगी होती। तर आज सगळे खूप खुश आहेत। काय नाव तुमचं? काय सांगाल? काय सांगाल आजच्या घटनेचं? लीलावती मेंगडे। जे काम अण्णांनी केलं आहे ना खूप छान केलं आहे आणि आम्ही सगळ्या महिला अण्णांचे खूप खूप धन्यवाद करतोय। तर या ठिकाणी जे हिट अँड रन, जे दारू पिऊन गाडी चालवून 2 कारचा अपघात केला, त्याचबरोबर महिला अधिकारी व कर्मचारी यांच्याशी असभ्य वर्तणूक आणि तळेगाव दाभाडे शहराचा रखडलेला विकास हे पाहता निलंबन हे योग्य असल्याचं समर्थन नागरिक करत आहेत। काय नाव आणि काय सांगाल? मी संध्या देसाई बोलते। अण्णांनी आजपर्यंत जे आपल्याला वचन दिले ते 100% पूर्ण केलेले आहे। तसं आता पाटील साहेबांना निलंबित केल्यानंतर जी सगळ्यात मोठी जी पोचपावती दिलेली आहे त्याच्याबद्दल आपल्या अण्णांचे खूप 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 अभिनंदन। काय नाव तुमचं? काय सांगाल?
नमस्कार, मी लीना दिघे. मी सुनील अण्णांचं खूप मनापासून अभिनंदन करते, कारण कालचा जो विषय आम्ही इथे आलो होतो शैलजाताईंबरोबर, तो त्यांनी अधिवेशनात घेतला आणि खरंच त्याला खूप यश मिळालंय. आणि पाटील साहेबांना निलंबित केलं गेलं इथे. खूप वाईट वर्तणूक त्या माणसाची होती आणि आम्हाला सगळ्या महिलांना खूपच आज आनंद झालाय आणि अण्णांना खूप या सक्सेस बद्दल अण्णांचं खूप मी अभिनंदन करते. तर तळेगाव दाभाडे नगर परिषद हद्दीतील महिला असो नागरिक असो या निलंबनाचं आनंद उत्सव साजरा करतात. निलंबन झाल्याबद्दल समाधान व्यक्त करतात. या तळेगाव दाभाडे नगर परिषद हद्दीमधले ज्येष्ठ पत्रकार मनोहरजी दाभाडे आहेत. आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेऊ. भाऊ, कसं पाहताय की तळेगाव दाभाडे नगर परिषदेचा इतिहास पाहता यांच्या काळामध्ये असणारी जे काही तळेगाव दाभाडे नगर परिषदेवर बोजा चढला, अनेक काही प्रश्न निर्माण झाले आणि त्यांचं निलंबन झालं आणि फटाकडे वाजून त्या निलंबनाचं स्वागत केले, काय सांगा? वास्तविक पाहता बरेच दिवसापासनं या मुख्याधिकाऱ्यांच्या संदर्भात तळेगावातनं नागरिकांकडनं मोठ्या प्रमाणात तक्रारी येत होत्या. त्यामध्ये 1 जूनला त्यांच्याकडनं दुपारच्या दरम्यान जो मोटारीला धडकेचा अपघात झाला आणि त्यामधून ते मद्यप्राशन केलं होतं, त्याच्या अगोदर पुण्यामध्ये घडलेली घटना ही ताजी असतानाच हा प्रकार झाला. तळेगावचं नाव जिल्ह्यात नव्हे तर राज्यामध्ये गेलं. ते दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या प्रशासन अधिकारी हे तळेगावचे सध्या प्रथम नागरिक आहेत. त्यांना हे कृत्य योग्य वाटत नाहीये. त्याबद्दल मी सुनील अण्णा शेळके, गणेश बेगडे यांनी जेव्हा पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये हा मुद्दा मी उपस्थित केला होता. आज त्याला यश प्राप्त झाले. त्याचा निश्चितच सर्व तळेगावकर बांधवांना भगिनींना आनंद होत आहे. फटाके वाजून ते स्वागत करत आहेत. धन्यवाद. तर बरेचसे काही तरुण आहेत या बाजूला. आम्ही तरुणांकडनं जाणून घेणार आहे. काय नाव तुमचं आणि काय सांगाल की नवनाथ काय सांगाल मुख्य अधिकाऱ्याचा? आनंद झाला, खूप आनंद. तळेगावच्या शहरात सर्व लोकांना आनंद झालेला आहे. लवकरात लवकर बदली झाली. खूप उशीर झाला, लवकर बदली व्हायला पाहिजे होती साहेबांची. बरं, मावळचे आमदार सुनील शेळके यांनी पावसाळी अधिवेशनामध्ये लक्षवेधी उपस्थित केली. त्यांचं बी अभिनंदन करतो. सगळ्यात तळेगाव शहरातून अभिनंदन करतो सुनील अण्णा शेळकेंचे. तर बरेचसे तरुण आहेत काही या ठिकाणचे. काय नाव तुमचं आणि काय सांगा निलंबनाबद्दल? नाव काय तुमचं? माझं नाव तुषार सावंत. आज तळेगाव नगरीमध्ये खूप आनंदाचं वातावरण आहे सीओची बदली झाल्याबद्दल. नागरिकांमध्ये असंतोष होता की सीओ बरोबर नाहीये म्हणून. तर नागरिकांमध्ये एक नाराजीचं वातावरण होतं. काय नाव आणि काय सांगा? मी श्रीकांत टकले, इथला रहिवासी आहे. तर असा अकार्यक्षम सीओ गेंड्याच्या कातड्याचा असणारा सीओ होता. कुणाचं न ऐकणारा, स्वतःची मनमानी करणारा. त्याची बदली झाली याबद्दल तळेगाव निलंबन झालं. त्याबद्दल तळेगाव नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे आणि आमदार साहेबांचं खरंच खूप आभारी आहे तळेगावकर की अशा गेंड्याच्या कातड्याच्या असणाऱ्या सीओचं निलंबन केलं त्यांनी पावसाळी अधिवेशनात. त्याबद्दल त्यांचे आभार. तर प्रत्येक नागरिकाकडनं समाधान व्यक्त केलं जातं की अकार्यक्षम मुख्य अधिकारी NK पाटील यांचं निलंबन केल्याबद्दल तळेगाव दाभाडे नगर परिषद हद्दीमध्ये नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे आणि लवकरात लवकर कार्यक्षम मुख्य अधिकारी नियुक्त होण्याची मागणी केली जाते. की एकतर 1 जूनला मद्यप्राशन करून भरधाव वेगाने गाडी चालवून 2 कारचा अपघात केला. त्यानंतर महिलांशी असभ्य वर्तन होतं आणि तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या विकासाला कुठेतरी खिंडार पडलं होतं. यामुळं या ठिकाणी त्यांचं निलंबन मावळचे आमदार सुनील शेळके यांनी पावसाळी अधिवेशनामध्ये लक्षवेधी उपस्थित केली. या लक्षवेधीची दखल मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी घेतली आणि निलंबनाच्या कारवाईचे आदेश दिलेले आहेत आणि तळेगावकरांनी सुटकेचा निश्वास सोडलेला आहे. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद. तर या ठिकाणी तर बरेचसे नागरिक या ठिकाणी आनंद व्यक्त करत येत आहेत.